महिला स्वतःला सुपर वुमन म्हणजे मी प्रत्येक गोष्ट करू शकते, ह्या गोष्टीमध्ये कुठेतरी स्वतःला अडकून ठेवलंय का त्यांनी? येतात. सुपर वुमन काय आहे, की माझं असं मत आहे, जेव्हा तुम्ही हॅपी आहे, एका घरामध्ये जेव्हा तुम्ही आनंदाचं वातावरण देऊ शकतात, तुमच्यामुळे 4 लोकं हसतात आहेत. ते वातावरण जेव्हा निर्माण होतं, तर दॅट इज युअर सुपर पॉवर आणि दॅट इज अ सुपर वुमन. मी असं म्हणणार नाही, की 100% माझं काम मी केल्यानंतरच मला लोकांनी ती पदवी दिली, तरच मी जर सुपर वुमन असेल, तर ते तसं नाहीये. तुम्हाला स्वतः ती पॉवर असली पाहिजे स्वतःमध्ये. मी कुठलंही काम केलं, तर त्याच्यात 100% देऊन 100% आपण देण्याचा प्रयत्न करतोच. पण कधी-कधी तो पर्सेंट कमी होऊ शकतो. मग त्याला एक्स-वाय-झेड रिझन्स आहे. जसं मला ताप आलाय आणि तरी मला ऑफिसला जायचंय, तर आपण ते करूच शकत नाही. आणि त्या केसमध्ये सेल्फ डाऊट नको असायला पाहिजे. तो जर असेल, तर त्या केसमध्ये आपल्याला भरपूर असे इफेक्ट्स आहेत जे आपल्यावरती बघायला मिळतात. एकतर आपण काय करतो, प्रेशर घेतो. नाही झालं ठीक आहे, आज नाही उद्या होईल, उद्या नाही परवा होईल. पण कधीतरी तर होणारच आहे. आणि हे जे टायटल आहे सुपर वुमन, हे फुलफिल करण्यामागे आपण लागूच नाही. यू आर ऑलरेडी अ सुपर वुमन. म्हणजे जेव्हा तुम्ही एवढ्या गोष्टी रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळता, देवाने तुम्हाला त्याच्यासाठी तसं बनवलंय. हे तुम्ही घर, मूल आणि प्लस वर्क हे सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकता आणि छान रीतीने करू शकतात. सगळीकडे 20% 100% फुलफिलमेंट करून तर ते काही होणार नाहीये. सो हे आपल्याला आपल्या डोक्यामध्ये फिट करून घ्यावं लागेल.